कालच्या लेक्चरमध्ये आपण एपिडर्मिस पर्यंत लिहिलं. आता तो दुसरा पॉईंट आहे, त्याच्यामध्ये आपण तिन्हीचं पण एक्सप्लेनेशन देऊन टाकतो. ओके, दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये नोट करा. सेकंड, एंडोथेसियम is a second layer. कितना नंबर की लेयर है एंडोथेसियम? सेकंड नंबर की लेयर है. Yeah, that is sub-epidermal layer. That is sub-epidermal layer. सब म्हणजे त्याच्या खाली, एपिडर्मिसच्या खाली, मग त्यामध्ये सब-epidermal layer. आणि एंडोथेसियमचे जे सेल्स असतात, दे आर रॅडियली इलॉंगेटेड विथ द फायब्रस थिकनिंग्स. ओके, सेल्स आर रॅडियली प्रेझेंट. रॅडियली म्हणजे काय? तुम्ही सांगा मला, व्हॉट इज द मीनिंग ऑफ रॅडियली? अलॉंग द रेडियस. अलॉंग द रेडियस. सपोज आता ही जर वॉल असेल, आता याची कशी असते? रॅडियली थिकनिंग. म्हणजे कितव्या नंबरचे असतात? एंडोथेसियम. कितवा नंबर आहे? दुसरा नंबर. ओके, दॅट इज द अबाउट द एंडोथेसियम. त्याच्यानंतर तिसरा नंबर, थर्ड, मिडल लेयर. मिडल लेयर. ओके, मिडल लेयर कसा असतो? मिडल लेयर इज मेड अप ऑफ थिन वॉल्ड लेयर. मिडल लेयर इज मेड अप ऑफ थिन म्हणजे पातळ, एकदम पातळ, थिन लेयर सेल्स. शेवटचा अतिशय महत्वाचा म्हणजे टॅपेटम. जागा नसेल तर व्यवस्थित लिहा तुम्ही, बघा. टॅपेटम. इट टॅपेटम इज द इनरमोस्ट. इनरमोस्ट लेयर. ब्रॅकेट आहे ना, डायग्राम. तुमचे मावत असेल तर तुम्ही एका साइडला लिहू शकता. टॅपेटम इज द इनरमोस्ट लेयर विच, मम्मी सारखं काम करते, मी सांगितलं ना, विच नरिशेस. नरिशेस कोणाला नरिश करते? पोलर नेल्स. व्हेरी गुड. नरिशेस पोलर नेल्स. तू काल आली होतीस ना? नाही ना? नाव काय? वैष्णवी कोतापल्ली. कोणा? कोणा म्हणले? कोणा म्हणले. ओके, सॉरी. वैष्णवी मस्त. वैष्णवी तुला विशाखा म्हणतो. तुला वैष्णवी, तिला विशाखा म्हणतो. तुला कोतापल्ली नवीन कसं आले आहे ते काल बघितलं. जगदीश, तू काल होतास की एक दिवस तरी ॲब्सेंट राहिलाच बेटा. काट केला तुला. शिकवायचं. आता कालचेच पॉईंट तिथे लिहून देऊ. अजून एक राहिलं वाटतं. नाही, एवढंच होतं एंडोथेसियम. मी घरी गेलं की वाचा बरं. स्ट्रक्चर ऑफ अँथर. मी आज जाताना लिहितो. हो, राईट डाऊन अबाउट द स्ट्रक्चर ऑफ अँथर. तुम्हाला घरी जाऊन लिहून पाठ करता. ओके, आता इथं संपलेलं आहे तुमचं स्ट्रक्चर ऑफ अँथर. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. इथपर्यंत कुणाला डाऊट आहे? समजलंय किती लेअर असतात? 4 लेअर असतात. त्यातला पहिला लेअर नाव घ्या, लवकर नाव सांगा. एपिडर्मिस. दुसरा, तिसरा, चौथा, नरिशमेंट कोण करते? रॅडियली कोण असतात? एंडोथेसियम. बरोबर आहे. थिन कोण असते? आणि वरच्या तिघांचं काम काय असते? प्रोटेक्शन. एवढं आपण बघितलं. आणि एवढ्या तिघांपासून कोण बनलेला आहे आपला? काय बनले? अँथर बनलाय. काय बनलाय? अँथर. अँथर मध्ये काही स्पोरोजिनियस टिश्यू प्रेझेंट आहेत. त्यांचं नाव काय? पॅरेंकायमाटस टिश्यू. कोणते टिश्यू प्रेझेंट आहेत? पॅरेंकायमाटस टिश्यू. हे आपण काल इथपर्यंत बघितलं. आता पुढचा पॉईंट आपल्याला जो बघायचा आहे तो म्हणजे मायक्रोस्पोरोजेन्स. ओके, त्याच्या अगोदर आपल्याला हे पॉईंट थोडंसं अजून त्यांना समजून सांगतो. टीएस ऑफ द अँथर.
टीएस सांगितलं मुलामध्ये कोण आहे का आविष्कार. टीएस म्हणजे काय रे, कोणी मध्ये बोलायचं ना. टीएस म्हणजे ट्रान्सवर्स सेक्शन, बरोबर आहे. घाबरतोस काय? हे डायग्राम परत एकदा मी जस्ट रिव्हिजन म्हणून तुम्हाला इथे सांगालोय. बघा इथं क्लोज तयार करावं. दे आर जेनेटिकली आयडेंटिकल अँड मॉर्फोलॉजिकली आयडेंटिकल. कुठे आपल्याला शिकवायचं आहे. बघा मी क्लोज पासून कसं इमेज तयार करतोय एका पेपरला येणार नाही म्हणजे करायला. असं का मला सांगितलं. ठीक आहे. हा एंडोथेलियम, हा स्पोरोनेस्ट, हा मिडल लेअर इपिडर्मिस आणि कनेक्टर. आता इथं बघा तर तुम्हाला जेवढे ग्रीन कलरचे दिसालेत ना, ग्रीन कलर सगळे काय होत. आता इथले बोलवलं आहे. इथं नाव वाचायचं. इथं काय दिले ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर आणि इथं काय दिले डेव्हिस्ड अँथर. याचा मिनिंग असतो अँथर फुटलेला आहे. अँथर काय झालाय ब्रेक झालाय, फुटलेला आहे म्हणून याला म्हणतात डेव्हिस्ड अँथर. दोन्हीमध्ये फरक आहे ना. हा हिरवा कलर आहे, हा कसा थोडासा पिवळसर ग्रीन पिवळसर आहे. ओके, हा फरक तुम्हाला समजून आला पाहिजे. हे स्पोरोजेनियस टिश्यू. आणि आता इथे डेव्हलपमेंट कोणाची झाली कोलन ग्रेन. याला खाऊ पिऊ कोण घातलंय टॅपेटम. तर मला पुढे शिकवायचं आहे तो घटक म्हणजे मायक्रोस्पोरोजेनेसिस. काय बघायचं आपल्याला आता मायक्रोस्पोरो. मायक्रो म्हणजे स्पोरो म्हणजे कोलन ग्रेन्स, जेनेसिस म्हणजे तयार होणे. ओके, मायक्रो स्पोरो जेनेसिस. मायक्रो म्हणजे अतिशय लहान, ग्रेन्स म्हणजे पोलन्स, स्पोरो म्हणजे पोलन ग्रेन्स, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन म्हणजे तयार. नेम घेऊ नका, सांगतो बनलं फॉर्मेशन म्हणजे तयार. तुम्ही जर ते नोट्स छान झालं ना, आता क्लिक केलं की ओपन व्हायला ना, ज्याचं राहिले त्यांनी करून घ्या. मला इथं सगळं समजतं तुम्ही ओपन केलं की नाही. केले ना बऱ्याच जण ते दिसाले की नाही, बघले की नाही कोणी. हां, कसं नाही दिसत. कोणतं ओपन व्हायला पेमेंट मागते काही पण का गुगल. एक मिनिट काय झालं 10 हां गुगल ड्राईव्ह असं झालं. ठीक आहे बघतो, मला नाही माहित बरं ते, मला असं सांगत राहील. नाही तसं नाही आहे. प्रॉब्लेम कसं माहिती आहे का, दोन प्रकारचं तिथे कुठे चालतं. जे आपलं अकाउंट असते ना गुगलचं अकाउंट, गुगल ड्राईव्ह म्हणतात त्याला 15 GB स्टोरेज भेटते. किती जीबीचं 15 GB स्टोरेज. आता तुम्ही तुमच्या जुन्या फोटो बिटो अपलोड करून ठेवले असेल. ठीक आहे, मला दाखवा. जर असं मोबाईल घेऊन मी करून देतो, त्याला 1 पण रुपये लागत नाही. होत नाही असं कसं होतं. मी सगळं क्लासरूम क्लासमेट त्याच्यावरच असते, त्याच्यावर चालते. त्या क्लास प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देतो त्याच्यावर डायरेक्ट येतात. आपलं काय चाललंय मायक्रोस्पोरोजेनेसिस चाललं. मी तर डेफिनेशन मी लिहितो बघा. फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स called as pH समजतात ना, pH नाही पोलन ग्रेन्स are called as काय म्हणू मायक्रोस्पोरोजेनेसिस. समजलं आता डेफिनेशन पार्ट में. फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स is called as the microsporogenesis. Formation of a pollen grains is called as the microsporogenesis. Formation of the called as microsporogenesis. आता हे मायक्रोस्पोरो. ओके, मायक्रोस्पोरोजेनेसिस झाला आपला. इच मायक्रोस्पोर मदर सेल. काय म्हणाले आता मदर सेल कोणते मायक्रोस्पोर डिप्लॉइड असते. मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, प्रत्येक मायक्रोस्पोर मदर सेल ही काय होते डिवाइड होते meiotically to form the tetrad of the haploid microspores. Okay, microspore mother cell divide meiotically कोणत्या ठिकाणी
not needed to form the tetrad of the haploid microspore. That is called as the microspore. म्हणजे कोण? म्हणून मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ द पोलर ग्रेन्स. ओके, यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणलं एक मायक्रोस्पोर मदर सेल आहे. एक मायक्रोस्पोर मदर सेल आहे. त्याच्यामध्ये डिव्हिजन कसं होते? निओप्लिकली. याच्यापासून काय तयार होतात? टेट्राड तयार होतात. ओके, याच्यापासून काय तयार होतात? मायक्रोस्पोर तयार होतात. दॅट इज नोन ॲज द मायक्रोस्पोरो फॉर्मेशन ऑफ द पोलन ग्रेन्स फ्रॉम मायक्रोस्पोर मदर सेल इज कॉल्ड ॲज द मायक्रोस्पोरोजेनेसिस. एवढ्या गोष्टी आल्या लक्षात? पुन्हा लावू नाही. पुढे आता आपल्याला जसं आपण स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन बघलं, सॉरी स्ट्रक्चर ऑफ आपण कशाचं बघलं होतं? अँथर. आता जे पुढचं स्ट्रक्चर आहे ते बघा. स्ट्रक्चर म्हणजे रचना. ओके, आता आपण रचना कोणाची बघायला? मायक्रोस्कोर. म्हणजेच कोण? पोलन ग्रेन. पोलन ग्रेनलाच मायक्रोस्कोर म्हणतात. मायक्रोस्कोरलाच काय म्हणतात? पोलन ग्रेन म्हणतात. आता एक एक आपण बघूया. अक्षर नाही त्यांचं. अगोदरचं अँथर समजलं, नंतर सोपं होतं. आता तुम्हाला ते लेयर्स किती आहेत त्या सगळ्या गोष्टी समजतात. आता पुढचा जो घटक आहे तो मायक्रोस्पोरच्या बाबतीत आहे. आता एखादा टिपिकल म्हणजे कोणताही पोलन ग्रेन आहे, हा कसा असतो? त्याला पाय असतात का? फ्लॅजेला असतात का? सिलिया असतात का? काही नसतात. हा कसा असतो? नॉन मोटाईल म्हणजे तो स्वतः मुवमेंट करू शकत नाही. पोलन ग्रेन कसे असतात? हॅप्लॉइड म्हणजे एन, स्मॉल एन म्हणजे हॅप्लॉइड. त्याच्यानंतर ही कशी असतात? युनिसेल्युलर म्हणजे एकाच पेशीपासून बनलेले असतात. युनिसेल्युलर विथ अ. आता बघा मी काय काय पॉईंट करतो. स्ट्रक्चर ऑफ कोणाचं स्ट्रक्चर? मायक्रो म्हणजेच कोण रे? पोलन. Pollen grains are motile, non-motile. Haploid, unicellular and single. बरोबर? एवढे पॉइंट लक्षात आले? काय डाऊट आहे? नॉन मोटाले हॅप्लॉइड आहे, युनिसेल्युलर आहेत आणि सिंगल न्यूक्लियस त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. एवढं आपण पोलन ग्रेन. अजून बघा आता एक एक. इट इज सराउंडेड बाय 2 लेयर्स. अगोदरचे किती लेयर होते? आता किती आहेत? 4 होते. ते कोणाला होते माहिती आहे ना? अँथरला होते. आता 2 कोणाला येतात? कोणाला? मायक्रोस्कोर म्हणजे पोलन ग्रेन आहे. ठीक आहे. इट इज सराउंडेड बाय द 2 लेयर्ड वॉल. भिंत आहे. That is called as the sporoderm. That is called as the sporoderm. Derm म्हणजे स्पोरो म्हणजे पोलन ग्रेन. पोलन ग्रेनच्या वरची लेयर आहे त्याला म्हणतात स्पोरोडर्म. दुसरा पोलन ग्रेन कंसिस्ट ऑफ किंवा पोलन ग्रेन सराउंडेड म्हणजे त्याच्या अवतीभोवती सराउंडेड बाय किती लेयर? 2 लेयर. 2 लेयर LAYER 2 layer structure called as काय म्हणून त्याला? स्पोरोडर्म. म्हणजे आता हे स्पोरोडर्म आपल्या कोणाच्या भोवती आहे? पोलन ग्रेनच्या भोवती. स्पोरोडर्म कोणाच्या भोवती आहे? पोलन ग्रेनच्या. किती लेयर आहे? 2. हे थोडं डार्क छान दिसत आहे ना. आता पुढे बघा. आता याचे 2 नाव आहेत. आता 2 लेयर आहेत ना. सगळ्यात बाहेरचा जो असतो तो एक्झाइन असतो. बाहेरचा कोणता असतो? एक्झिट म्हणजे बाहेर, म्हणजे एक्झाइन म्हणजे बाहेरचा. आणि इंटाइन म्हणजे एंट्री, म्हणजे इंटाइन म्हणजे आतमधला. बघा आउटर लेयरचं नाव काय आहे? दॅट इज कॉल्ड ॲज द एक्झाइन. आता बघा बाहेरचं
गेट असतो बाहेर एकदम जाड, म्हणून तो कसा असणार आहे बाहेरचा. एक्झाईन कसा असतो थिक अँड इट इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स, मी सांगितलं कसला, नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सेस कॉल्ड ॲज द स्पोरोपोलेनिन. ओके, आता आपल्याला बघायचं आहे एक्झाईन विषय. आपल्याला कशाविषयी बघायचं आहे? एक्झाईन विषयी. लक्ष द्या. ठीक आहे काय? तो कोण आहे? ठीक आहे म्हणजे कोण आहे? एक्झाईन आहे ना. थिक कोण असते? जर एक्झाईन असतो. थिक कोण असतो? आता ते पुढे बघूया आपण. मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो. आता हा जो बंड आहे ना, तो स्पोरोपोलेनिन पासून बनलाय. कशापासून बनलेला आहे? स्पोरोपोलेनिन पासून बनलेला आहे. इट इज मेड अप ऑफ द स्पोरोपोलेनिन. याला नाव आहे एक्झाईन. म्हणजे कसा आहे हा? आउटर. म्हणजे कसा आहे तो? कशापासून बनलाय? स्पोरोपोलेनिन. बघा, मला सांगा, बाहेरचं जे आपलं गेट असते घराच्या, साधा असते का? कॉम्प्लेक्स असते, बरोबर ना? ते कसं असते? एकदम कॉम्प्लेक्स. म्हणजे हा स्पोरोपोलेनिन किंवा हा एक्झाईन आहे ना, तो कसा आहे? मग आता चोरानं लात मारल्याबरोबर ते आपल्या भिंत पडते का? तिथली स्ट्रॉंग असते. म्हणजे दॅट इज द नॉन बायोडिग्रेडेबल. पाऊस पडला, आज पाऊस, संध्याकाळी आपण बाहेरचं ते कंपाऊंड मस्त झालं सगळं, मध्ये झोपला, पाऊस पडला, कंपाऊंड गेलं म्हणून असं ते होते काय? कसं असते? नॉन बायोडिग्रेडेबल असते. ते कसं असते? नॉन बायोडिग्रेडेबल. तसंच आपलं एक्झाईन पण कसं आहे? कॉम्प्लेक्स आहे, त्यासोबतच नॉन बायोडिग्रेडेबल. मला जर सांगा, याच्यामधलं ही स्ट्रॉंग पाहिजे, कारण की मधामधला जो घटक आहे तो कसा पाहिजे? सेफ पाहिजे. ओके, सिक्युअर पाहिजे. आपण पार्सल मागवलं ॲमेझॉन, एखादं काय मागवतात तुम्ही? इथले केक मागवले कधी ॲमेझॉन भेटत नाही. बघा एकदा घरी घरी ट्राय करून ॲमेझॉन केक मागवता येते. ते प्लास्टिकचं असते, शोकेसचा येतात ते. एखादा आपण वस्तू मागवल्या, फॉर एक्झाम्पल आपण काय मागवूयात, काचेची वस्तू मागवल्या, तर त्याच्या भोवती काय येतात? थर्माकोलच्या शीट येतात. आपण थर्माकोलचं काय करतं माहित आहे? पण ते काय येते? कारण की ते कसं पाहिजे? एकदम स्ट्रॉंग राहावं. मधातल्या गोष्टी त्याला काही दुखापत होऊ नये, त्याला काही ब्रेक होऊ नये म्हणून ते टाकलेलं जाते. तसंच स्पोरोपोलेनिन मध्ये पोलन ग्रेन असतात, सिंपल मध्ये पोलन ग्रेन असतात. त्यांना काय पाहिजे? संरक्षण पाहिजे, नाही तर खराब होतात बाहेर आलेल्या. म्हणून त्याच्या बाहेरची कवरिंग आहे, त्याला म्हणायचं एक्झाईन. दॅट इज कॉल्ड ॲज द एक्झाईन. समजलं? एक्झाईन. एक्झाईन आर थिक, बरोबर. इट इज द आउटर कवरिंग. इट इज मेड अप ऑफ स्पोरोपोलेनिन which is the complex and non-biodegradable. Okay, new one is it? Now third, outer layer is a enzyme which is thick, complex and नॉन बायोडिग्रेडेबल. बायोडिग्रेडेबल म्हणजे नष्ट होणार आहे. बायोडिग्रेडेबल. डन. काय अडचण नाही. समजलं. अजून एक ऍड करून, इट इज मेड अप ऑफ बाय द स्पोरोपोलेनिन. हा कशापासून बनलेला आहे? इट इज मेड अप ऑफ स्पोरोपोलेनिन. मेड अप ऑफ स्पोरो. काय आहे? स्पोरोपोलेनिन. बघून घ्या. इथपर्यंत आलं लक्षात? ओके, एक्झाईन समजलं. पण किती लेअर असतात रे मायक्रोस्पोर मध्ये? लेअर आला 2 लेअर. मग आपण एक बघितला, आता दुसरा कोणता असेल? इंटाईन. दुसऱ्याचं नाव काय आहे? इंटाईन. बघा तुम्ही काय काय गोष्टी सांगितलं त्याच्यामध्ये, त्याच्याविषयी. स्पोरोपोलेनिन इट मे बी अ स्मूथ. आता जे स्पोरोपोलेनिन आहे ना, ते आउटर कवरिंग, हे कसे असते? एकदम स्मूथ. मे बी म्हणजे असू पण शकते किंवा नसू पण शकते. इट इज द स्मूथ और विथ द स्कल्प्टेड पॅटर्न. म्हणजे त्याच्यावर काही स्कल्पचर्स असतात, काही रेषा असतात, रफ असते. रफ, स्मूथ आणि रफ माहिती आहे? वटाणे असतात तर कसे का? काही काही एकदम रिंकल्ड असतात. रिंकल
आणि काय एकदम स्मूथ असतात. सेम त्याच पद्धतीनं स्पोरोपोलिन पासून जे तयार झालेला एक्झाईनचा लेअर असतो आउटर, तो एकदम स्मूथ असू शकतो किंवा तो कसा असतो, हार्ड असू शकतो. त्याला काय म्हणतात, स्कल्पचर्ड पॅटर्न. हे कॅरेक्टरिस्टिक आहे ते स्पेसिफिक. ओके, हा ब्रेक. आता मला सांगा, मी एखादा पोलन ग्रेन घेतला, पाण्यामध्ये टाकला, खराब होईल का लगेच? का खराब होईल? कारण की ही कवरिंग आहे त्याच्यामुळे, म्हणजे हा रेजिस्ट करतो खराब होण्याला, हो ना. म्हणून हा कसा आहे, इट इज रेजिस्टंट टू द केमिकल्स. ते कोणाला रेजिस्ट करतात? केमिकल्सला. ओके, ॲट सम प्लेसेस एक्झाईन इज व्हेरी, कुठं कुठं एक्झाईन काय असतो, एकदम थिन असतो. का असतो काय नाही सगळं सांगेल. दॅट शोईंग द थिन एरिया इज नोन ॲज द जर्म पोर. जर्म पोर, जर्म सोडा, पोर म्हणजे जर्म म्हणजे छिद्र. ओके, जर्म पोर. दिस आर, आपण आता आपलं ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर करतो बघा, नाहीतर मी सांगेन. मला सांगा, कुठेतरी थिन आहे, थोडं छिद्रासारखं चालेल, उन्हाळा काय म्हणतात, काय गरज होती बरं जर्म पोर ठेवायची? वाय जर्म पोर इज हिअर? बिचाराला ऑक्सिजन पाहिजे ना, बिचाराला पाणी पाहिजे की नाही, त्याच्यासाठी काय करतात, त्याच्यामध्ये जर्म पोर करतात. जर्म पोरची ओपनिंग कुठं होते? बोला ना राजा, एक्झाईन मध्ये. समजलं? एक्झाईनला ब्रेक केलं ना मी. ओके, म्हणजे आता तुमचा जो पॉईंट आपल्याला याच्यामध्ये नोट करायचा आहे, चौथा पॉईंट, तुम्ही काय करतो लक्षात. At some places, exine is very thin and forming a germ pore. काय तयार करते त्या ठिकाणी? Forming a germ pore. आणि या germ pore चं काम असते, it is used for oxygen and water entry, entry in a पुण्यामध्ये पोलन. समजलं? पोलन ग्रेन जिवंत असतात, म्हणून त्यांना ऑक्सिजनची गरज, म्हणून त्यांना पाण्याची गरज, म्हणून तिथे काय प्रेझेंट असते? पोर प्रेझेंट. आपल्या नाकीकडे श्वास घ्यायला, तसं त्यांच्याकडे काय? जर्म पोर. आता लंग्स विचारलं काय नसतं, काय सांगता येईल. इथपर्यंत कोणाला काय अडचण? एक्झाईन समजलं ना? ठीक आहे, पुढचा बघूया. These are meant for the growth of emerging pollen tube during the germination of pollen grain. The inner wall, आता तो संपला, एक्झाईन संपला, आता आतमधली वॉल. 2 सर्कल घेतलं होतं मी, हटून घेतलं होतं, तुम्हाला समजावं, मला करता येतं. 2 सर्कल घेतलं, एक सर्कल बाहेरचं होतं, थिक वॉल, हिरवा कलर लावला होता आपण, त्याला पेंट केला होता, ते वाला एक्झाईन होतं. आणि आता आतमधलं मी त्याला काय केलं, का कलर बिलर नाही, तो थिन आहे, म्हणून द इनर वॉल लेयर दॅट इज कॉल्ड ॲज द इंटाईन. आणि ही कशापासून बनलेली असते? सेल्युलोज आणि आता माझ्याकडे 2 स्टेटमेंट आहेत, बघा लक्षात द्या, बरोबर आहेत का? Exine is the outermost layer which is made by the sporulin in a pollen grain. Correct? बरोबर आहे. Entine, डोक्याच्या वरून चाललंय, समजा ते. Entine, ऐका, प्रयत्न करा, होईल ना. पहिल्याच दिवशी जर रनिंग मारून लागलं. Entine is made up of thin layer of cellulose and pectin. Correct आहे? Correct आहे, बरोबर आहे. इनर वॉल आहे, एंटाईन आहे, थिन आहे, सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनलेली आहे. मग मी पुट करू तिकडे. त्यानंतर 5वा पॉईंट, एंटाईन इज इनरमोस्ट लेयर which is thin. कशी आहे ती? Thin and made up of कशाने बनली? सेल्युलोज आणि काय अवघड आहे त्याच्यामध्ये? काय अवघड आहे?
आहे तिथपर्यंत? डाऊट आहे? नीट बस पाठ गेली का रे तुझी? आपण आता काय शिकल्या? स्ट्रक्चर ऑफ मायक्रोसॉफ्ट. समजलं सगळ्यांना? लिहून घेत्या, पाठ करत्या. किती पॉईंट होते? 5 की 6? त्याच्यानंतर आपण पुढचे पॉईंट बघूया. चला सुरू करा. मुलांना आणि डायग्राम घरी काढायचे. वडातून हा इथूनच पहिल्यापासून काढतो. वही असेल तर जे पॉईंट मला वहीवर लिहायचं तो हेच झाला ना, हा झाला आहे ते झालं ना, याचं काय आवश्यकता नाही. हे कुठेही लिहूया, वहीवर लिहा, जागा असेल तिथं लिहा, काही अडचण नाही. तुमचेच नोट्स आपण त्याला आता थोडेसे एक्स्ट्रा काढायचं. छान. बोला कोण बोललं सर? बोल. तुझा नंबर नाही येत आता. बरं ठीक आहे, करूया. करूया. त्याला एक फाईल घ्या, फाईलमध्ये नोट्स लावा. आणि थोडं फास्ट मध्ये शिकवतो कारण की सीईटीच्या बॅचचा टॉपिक संपलाय 5 व्हिडिओ मध्ये. आपला 6व्या व्हिडिओ मध्ये दुसरं पान चालू, अजून खूप लांब आहे. झालं सर? काय कसं मी नंतर कोणताही प्रश्न विचार आला पाहिजे. काय म्हणते बाबा? किती घ्यायचं? काय झालं? लय सॅड वाटलं. कॉलेजला गेलतास? हा घ्या पुढचं. नाही मग आपण असं एक काम करत आहोत का, दुसरा एक उपाय माझ्याकडे. मी शिकवत जातो मस्तपैकी, सगळं लिहून देत राहतो, तुम्ही घरी जाऊन लिहायचं. ठीक आहे. मी फास्ट मध्ये शिकवू शकतो असं आहे. व्हिडिओ पण नाही समजलं की कन्सेप्ट बघून बघायची बरं, एकदा शिकायचंय. काय बॅक द्यायला नसला का लिहायला थोडं वाचन होतं म्हणून मी ते लिहायला दिलं. काय म्हणले मम्मी तुझे?
सोनाली ना तुझं नाव सोनाली कोण पण एवढाच आहे का शब्द विचारला पहिल्या दिवशी मी